नमस्कार. कधी विचार केलाय का आपण जे फोटो, मेसेज, व्हिडिओ एका सेकंदात इकडून तिकडे पाठवतो ते नक्की जातात कसे? चला, आज आपण हाच अदृश्य प्रवास उलगडून पाहूया. विचार करा, तुम्ही तुमच्या मित्राला एक फोटो पाठवला, सेंड बटन दाबलं आणि काही क्षणात तो पोचला सुद्धा. पण त्या एका सेकंदात पडद्यामागे काय घडतं? इंटरनेटच्या जगात एक अख्खा प्रवास दडलेला असतो. चला, तोच प्रवास आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. तर मग प्रवासाचा पहिला टप्पा. इंटरनेटवर कोणताही मोठा डेटा म्हणजे फोटो असो किंवा व्हिडिओ तो एकाच दमात पाठवला जात नाही. आधी त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात. हे समजायला ना एक सोपं उदाहरण घेऊया. समजा आपल्याला मुंबईहून पुण्याला एक भल्ला मोठा सोफा पाठवायचा आहे. आता तो अख्खाचा अख्खा तर एका गाडीत बसणार नाही ना, बरोबर? मग आपण काय करणार? हुशारी वापरणार. आपण त्या सोफ्याचे वेगवेगळे भाग करू, प्रत्येक भागावर नंबर टाकू आणि पुण्याचा पत्ता लिहू. मग हे सगळे भाग वेगवेगळ्या गाड्यांमधून पुण्याला पाठवू आणि तिथे पोचल्यावर नंबरप्रमाणे पुन्हा जोडून आपला सोफा तयार. अगदी असंच काहीसं इंटरनेटच्या जगात होतं. तुमच्या फोटोचे किंवा फाईल्सचे असेच छोटे छोटे तुकडे केले जातात आणि या प्रत्येक तुकड्याला म्हणतात पॅकेट. सोफ्याच्या तुकड्यांप्रमाणेच ही पॅकेट्स मग इंटरनेटच्या महामार्गावर प्रवासाला निघतात. आता गंमत बघा, हे प्रत्येक पॅकेट किती हुशार असतं. त्याच्याकडे सगळी माहिती असते. मी कुठून आलोय, मला कुठे जायचंय आणि मी मूळ फाईलचा कितवा तुकडा आहे, सगळं काही. म्हणूनच तर हजारो पॅकेट्स वेगवेगळ्या रस्त्यांनी जाऊन सुद्धा बरोबर योग्य ठिकाणी आणि योग्य क्रमाने पोहोचतात. बरं, आता डेटाचे तुकडे तर झाले, त्यांना पॅकेट्स म्हणतात, हेही कळलं. पण हे पॅकेट्स कोणाला पाठवायचे आहेत, हे कसं ठरतं? यासाठी ना 3 वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. चला, एका शाळेच्या उदाहरणातून हे समजून घेऊया. पहिली पद्धत आहे युनिकास्ट. म्हणजे कसं? वर्गात शिक्षक फक्त एकाच विद्यार्थ्याला, समजा रोहितला, बोलावून सांगतात, रोहित, उद्या तुझं प्रेझेंटेशन आहे. हा मेसेज फक्त आणि फक्त रोहितसाठीच असतो. इंटरनेटवर पण तसंच. जेव्हा आपण कोणाला तरी पर्सनल व्हॉट्सॲप मेसेज पाठवतो किंवा गुगलवर काहीतरी सर्च करतो, तेव्हा तो असतो युनिकास्ट, म्हणजे एका डिव्हाइसकडून फक्त एकाच डिव्हाइसकडे. आता दुसरी पद्धत, ब्रॉडकास्ट. समजा शाळेचे मुख्याध्यापक माईकवर घोषणा करतात, लक्ष द्या, उद्या शाळेला सुट्टी आहे. आता हा मेसेज एकाच वेळी शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो, बरोबर? यालाच म्हणतात ब्रॉडकास्ट. म्हणजे एका डिव्हाइसवरून नेटवर्कमधल्या सगळ्या डिव्हाइसेसना एकाच वेळी डेटा पाठवणं. आपला टीव्ही सिग्नल हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि तिसरी इंटरेस्टिंग पद्धत आहे मल्टीकास्ट. म्हणजे शिक्षकांनी फक्त विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना सांगितलं, तुमची लॅब असाइनमेंट उद्या जमा करा. हा मेसेज सगळ्या शाळेसाठी नाही, तर फक्त एका निवडक ग्रुपसाठी आहे. आपण जेव्हा ऑनलाईन क्लास करतो किंवा लाईव्ह मॅच बघतो, तेव्हा हेच तर होतं. तो व्हिडिओ फक्त त्या लोकांनाच दिसतो ज्यांनी तो क्लास किंवा मॅच जॉईन केली आहे. तर एकदम सोपं आहे. युनिकास्ट म्हणजे 1 to 1, जसा व्हॉट्सॲप मेसेज. ब्रॉडकास्ट म्हणजे 1 to ऑल, जसा टीव्ही सिग्नल. आणि मल्टीकास्ट म्हणजे 1 to ग्रुप, जसं ऑनलाईन स्ट्रीमिंग. इंटरनेटचा सगळा कारभार याच 3 पद्धतींवर चालतो. ओके, तर आता डेटा पॅकेट्स तयार आहेत, त्यांना कुठे जायचे हेही ठरलंय. पण हा सगळा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी काही नियम तर हवेत ना, नाहीतर गोंधळ उडेल. इंटरनेटच्या जगात याच नियमांना म्हणतात प्रोटोकॉल. प्रोटोकॉल म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे नियम आहेत. समजा आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटतो. आपण आधी नमस्कार म्हणतो, ओळख करून देतो, मग विषयावर येतो. हे जसे अलिखित सामाजिक नियम आहेत, तसेच इंटरनेटवर कम्प्युटर्सना एकमेकांशी बोलण्यासाठी काही पक्के नियम लागतात. त्यांनाच प्रोटोकॉल म्हणतात. याचं महत्त्व किती आहे हे या वाक्यावरून लक्षात येईल. प्रोटोकॉलशिवाय इंटरनेट म्हणजे नियमांशिवाय खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या खेळासारखं असेल. फक्त गोंधळ आणि गोंधळ. आणि अगदी खरं आहे. या नियमांशिवाय डेटाची देवाणघेवाण शक्यच झाली नसती. आता 2 सर्वात महत्त्वाचे प्रोटोकॉल बघूया, TCP आणि UDP. TCP म्हणजे आपल्या पोस्ट ऑफिसचं रजिस्टर्ड पोस्ट. आपण जशी महत्त्वाची कागदपत्र रजिस्टर पोस्टाने पाठवतो, कारण त्याची पोहोचल्याची पावती मिळते, तसंच TCP पण डेटा पोहोचल्याची खात्री देतो. एखादं पॅकेट हरवलं तर ते पुन्हा पाठवतो. या उलट UDP म्हणजे आपलं साधं सामान्य पोस्ट. वेगवान, पण पोहोचण्याची गॅरंटी नाही. मग हे कुठे वापरतात? जिथे स्पीड महत्त्वाचं आहे, जसं की व्हिडिओ कॉल्स किंवा ऑनलाईन गेमिंग, तिथे UDP वापरलं जातं. आता तुमच्या डोक्यात प्रकाश पडला असेल. व्हिडिओ कॉलवर बोलताना कधीकधी 1-2 सेकंदासाठी व्हिडिओ ब्लर का होतो? कारण तिथे UDP वापरलेलं असतं.
ते हरवलेल्या पॅकेट्सची वाट बघत बसत नाही. त्याचा एकच मंत्र असतो, स्पीड. संवाद चालू राहायला पाहिजे, मग भलेही मध्ये थोडा डेटा गेला तरी चालेल. चला, आता प्रवासाच्या शेवटच्या आणि खरं सांगायचं तर आपल्यासाठी सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर येऊया, डिजिटल सुरक्षा. आपला डेटा फक्त पोचणं गरजेचं नाही, तर तो सुरक्षितपणे पोचणंही तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. हे समजायला पोस्टकार्ड आणि सेलबंद पाकिटाचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. HTTP म्हणजे उघडं पोस्टकार्ड, त्यावरचा मेसेज कोणीही वाचू शकतं. विचार करा, तुम्ही तुमचा पासवर्ड किंवा बँक डिटेल्स पोस्टकार्डवर लिहून पाठवाल का? नाही ना, म्हणूनच ते धोकादायक आहे. याउलट HTTPS म्हणजे एक सीलबंद, व्यवस्थित लॉक केलेलं पाकिट, ते फक्त ज्याच्यासाठी आहे तोच उघडू शकतो. यात तुमचा डेटा एका गुप्त कोडमध्ये म्हणजे एन्क्रिप्शनमध्ये बदलला जातो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही ऑनलाईन शॉपिंग, बँकिंग किंवा कुठेही लॉग इन करत असाल, तेव्हा तुमच्या ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये ते छोटंसं कुलूप, लॉक आहे की नाही हे नक्की तपासा. ते कुलूप म्हणजे तुमच्या सुरक्षेची हमी आहे. तर हा होता डेटाचा संपूर्ण प्रवास. एका क्लिकच्या मागे किती मोठी यंत्रणा काम करत असते नाही का? चला, या सगळ्या प्रवासाचा एकदा पटकन आढावा घेऊया. थोडक्यात सांगायचं तर आपला डेटा आधी पॅकेट्स नावाच्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागला जातो. मग तो युनिकास्ट, ब्रॉडकास्ट किंवा मल्टीकास्ट या मार्गांनी प्रवास करतो. प्रवासात तो प्रोटोकॉल नावाचे नियम पाळतो. गरजेनुसार विश्वसनीयतेसाठी TCP किंवा वेगासाठी UDP निवडतो. आणि सगळ्यात शेवटी HTTPSच्या मदतीने एन्क्रिप्ट होऊन सुरक्षितपणे आपल्या अंतिम ठिकाणी पोहोचतो. हा सगळा अदृश्य प्रवास प्रत्येक सेकंदाला अब्जावधी वेळा घडत असतो आणि आपल्याला त्याचा पत्ताही नसतो. पण पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा एक मेसेज किंवा फोटो पाठवाल, तेव्हा त्या एका सेकंदात होणाऱ्या या अविश्वसनीय प्रवासाचा नक्की विचार करा. जरा विचार करा, या अदृश्य तंत्रज्ञानामुळे आज आपल्यासाठी कोणती सर्वात आश्चर्यकारक गोष्ट शक्य झाली आहे?